मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं मागणी केली जात होती। अनेकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम देखील आता समोर आलेला आहे। हा घटनाक्रम नेमका काय आपण पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते असं समजतंय। निश्चित अजिंक्य, जी माहिती समोर येत आहे धक्कादायक आहे की स्वतः मुख्यमंत्री आग्रही असतानाही 3-4 वेळा समजून सांगण्यानंतरही धनंजय मुंडे मात्र तयार नव्हते राजीनामा देण्यासाठी। आणि काल अखेर खडसावून सांगण्यात आलं की जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहावं लागेल आणि तुमची हकालपट्टी करावी लागेल। आणि त्यानंतर आज अखेर मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः सुरेश धस आहेत, ज्यांनी ही मागणी लावून धरलेली होती की या प्रकरणामध्ये आकाचा आका सातत्याने डोकावत आहे, त्यामुळे न्याय मिळायचा असेल तर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली पाहिजे। पहिलं मत काय त्यांचं जाणून घेऊया। सुरेश धसजी, काय सांगाल? नाही, माझी सुद्धा ही माहिती आहे की अजितदादांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी 3-4 वेळा मीटिंग्स केल्या आणि अजितदादांना त्यांनी समजून सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आता वेळ वाढत चाललेला आहे, तुम्ही धनंजयला राजीनामा द्यायचं सांगा। पण मला वाटतं अजितदादांनी सुद्धा त्यांना राजीनामा द्यायचं सांगितलं तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला नाही, अशी अंदर की बात मला माहिती कळते। आणि शेवटी काल ज्यावेळेस ते फोटो बिटो सगळं पुढं बाहेर आलं त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्रजी एकदम खूप चिडले आणि सह्याद्रीवर गेले आणि सह्याद्रीवर बोलून त्या ठिकाणी अजितदादा स्वतः धनंजय मुंडेंना सुद्धा बोलवलं होतं। मला वाटतं प्रदेशाध्यक्षसुद्धा होते आणि डायरेक्ट शेवटचा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला की जर आता तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला जाणीवपूर्वक तुमची हकालपट्टी करावी लागेल, इथपर्यंत काहीतरी बोलणं झाल्याचं असं माझ्या कानावरती आहे। घटनाक्रम जर पाहिला तर नैतिकतेला धरून हा राजीनामा दिला नाही असं म्हणता येईल का? कारण विधिमंडळात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं। नैतिकतेची त्यांची गाठ कुठे आहे? धन्यवाद। हे होते सुरेश धस। अजिंक्य, ज्या प्रकारे आपण पाहत आहोत विधिमंडळामध्ये सुद्धा बातचीत करताना धनंजय मुंडेंचा पवित्रा तोच होता की राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा देशामध्ये अशा घटना होत असतात, त्यामुळे मस्साजोगच्याच घटनेला एवढं महत्त्व का दिलं जातं। आणि त्यानंतर ही जी आता नवीन गोष्ट समोर येत आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 ते 3 वेळा सांगितल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते। शेवटी काल निर्वाणीचा इशारा दिला, थेट राज्यपालांकडे मी पत्र पाठवेन आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळालेली आहे। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि सुरेश धस यांची देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यांच्या कानावर सुद्धा अशाच काही गोष्टी आल्यात असं सुरेश धस म्हणतायत। मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याचा जो काही घटनाक्रम आहे तो काय आहे नेमका हे देखील आपण काही वेळापूर्वी पाहिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।